एवरीवन, दिस इज देवर्षण. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लेटेस्ट अपडेट आहे CET सेलचं ते डिस्कस करणार आहोत. मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे डेमोवर. जर तुम्हाला माहिती नसेल की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तर मी तुम्हाला पूर्ण स्टार्टिंगपासून एंडपर्यंत की तुम्हाला डेस्कटॉप साईट कशी ओपन करायची आहे, तुम्हाला कुठे ऑप्शन्स दिसेल, ते सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. तर जो तुम्हाला ते माहिती नसेल तर आधी ते जाऊन व्हिजिट करा, तो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तरच हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण हे जे 2 नोटीस आहे ना, हे तुम्हाला तेव्हाच समजतील जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघणार, कारण हे त्याच्याशीच रिलेटेड आहे. आणि तिच्यात जे गोष्टी दिल्या होत्या ना तेच त्यांनी इथं क्लॅरिफाय केले. तर हे समजण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि फर्स्ट ऑफ ऑल रजिस्ट्रेशनची लास्ट डेट लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशनची लास्ट डेट जी आहे ती 31 आहे, 31 जुलै. तर तुम्ही जर अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर करा, कारण एक्सटेंड होत नाही, खूप कमी केसेसमध्ये एक्सटेंड होतं. आता सध्या तरी MCCने त्यांची डेट एक्सटेंड केली आहे, तर आपण विचार करू शकतो की महाराष्ट्रवाले पण एक्सटेंड करतील, पण खूप कमी केसेसमध्ये एक्सटेंड होते डेट, अशी नेहमीच होत नाही. जर तुमच्याकडे अजून पण काही डॉक्युमेंट्स मिसिंग असतील तर प्लीज ते लवकर अपडेट करा, कारण आत्ता वेळ नाही आहे. आजची ऑलरेडी 29 आहे आणि तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहे. आणि वेट करू नका की तुम्ही शेवटच्या दिवशी तुमचं जे डॉक्युमेंट्स अपलोड आहे किंवा तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करणार आहे. बिलकुल वाट बघायची नाही शेवटपर्यंत, कारण शेवटी काय होऊन जाईल ना, ट्रॅफिकिंग खूप होते. आणि ऑलरेडी ह्या वेबसाईटला सिंटॅक्स एरर आला होता, तर तेव्हा पण खूप लोकांचे जे रजिस्ट्रेशन झालं नव्हतं तेव्हा पण खूप सारे मेसेजेस येत होते, खूप सारे कमेंट्स येत होते. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार होती, पण तो माझ्याकडनं पॉसिबल नाही झाला. आणि जेव्हा ते सिंटॅक्स एरर गेलं तेव्हा मी डेमोचा व्हिडिओ बनवला होता. तर आता परत ते येऊ नये आणि परत असं काही होऊ नये म्हणून तुम्हाला जे ते लवकरात लवकर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे विदाऊट एनी डिले. फक्त 2 दिवस तुमच्याकडे आहे. आणि जर तुम्हाला आमची काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, मी इथं पण देते की 8275518480 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. आणि मला आज उद्यामध्ये कळवायचं आहे, कारण परवा मी कोणाचीच काउन्सिलिंग जी ती एक्सेप्ट करणार नाही आहे. परवा ऑलरेडी आपल्याला खूप लेट होऊन जाणार आहे. दिस इज 0. आणि परवापर्यंत लास्ट डेट आहे, मी लास्ट डेटला कोणाचीच काउन्सिलिंग करत नाही. मी जे ते 2 दिवसाआधीच काउन्सिलिंग करते सर्वांची. तुम्हाला सर्वात आधी जे ते व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं स्कोअर कार्ड, आणि कॉल करू नका. आधी तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे की नाही, हा मेसेज टाका. फक्त तुम्हाला पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाकायचा आहे, तरच तुमचा जो काही मेसेज आहे त्याला रिप्लाय केला जाईल. आणि तुम्हाला एक स्कॅनर पाठवलं जाईल, त्याच्यावर तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे. आणि नंतर आमचे जे एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तेव्हाच तुमचे जे सर्व डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. बाकी तुम्ही काही वाट बघू नका की तुम्ही आम्हाला मेसेज करणार आणि मग ते रिप्लायमध्ये उगाच टाईमपास होतो. आणि आता वेळ नाही आहे, आता ऑलरेडी आपल्याकडे 2च दिवस आहे. तर तुम्हाला फक्त पेड काउन्सिलिंग मेसेज टाकायचं आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग घेणं कन्फर्म असेल तरच करा, कारण उगाच टाईमपास करायला तर वेळ नाही आहे. तुम्ही जर दुसरीकडे काउन्सिलिंग घेतली असेल तर इथं टाईम वेस्ट करू नका, कारण दुसरे जे काउन्सिलर्स आहेत ते पण सर्वच काउन्सिलर्स चांगलेच राहतात. तर तुम्हाला तिथून पण चांगलंच गायडन्स भेटेल. तुम्ही तिथून ट्राय करा की तुम्हाला चांगलं गायडन्स भेटावं. तुम्ही जेवढी फीस भरली आहे तेवढं तुम्हाला आउटकम व्हावं. हे सर्व आपला आजचा मोटो हा आहे की इथं नोटिसेस काय आली, जी नवीन अपडेट्स आली आहेत एक्झॅक्टली काय. मी ऑलरेडी नोटीस डाउनलोड केली होती म्हणून ही परत डाउनलोड करणं योग्य नाही आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर EWS कॅन्डिडेट्स. ही नोटीस आली आहे 28 तारखेला, म्हणजे कालच आली आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर EWS कॅन्डिडेट. इथं काय दिलं आहे की जे सर्व कॅन्डिडेट्स आहे जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे EWS कॅटेगरीसाठी अप्लाय करताय, त्यांच्याकडे एक व्हॅलिड त्यांचं डॉक्युमेंट असायला पाहिजे, त्यांचं व्हॅलिड सर्टिफिकेट असायला पाहिजे. आणि ते त्यांनी डॉक्युमेंट अपलोडमध्ये अपलोड केलं पाहिजे. आणि तेच जे अपलोड केलं आहे ना तुम्ही, तेच तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन सबमिट करायचं आहे. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक कॉलेज अलॉट होईल आणि जेव्हा तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायची राहील तेव्हा तुम्हाला हेच जे ते अपलोड करायचं आहे, दुसरं काही नेऊ नका. नंतर फर्दर नोटिफाईड दॅट ॲज पर गव्हर्नमेंट रिझोल्युशन ऑफ जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट वॉट एव्हर. पुढे त्यांनी दिलं आहे की बिलॉंगिंग टू एनी ऑफ द कॉन्स्टिट्युशनल रिझर्व्ड कॅटेगरीज. इथं SC ST OBC VJ NT NTB NTC NTD OBC हे जे सर्व कॅटेगरीज आहे ना, रॅदर दॅन ओपन, यांना EWS कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही, कारण त्यांना ऑलरेडी एक कॅटेगरीचा बेनिफिट भेटतोय. तुम्ही ऑलरेडी एक रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये आहे, तर तुम्हाला याचा बेनिफिट भेटणार नाही. याचा बेनिफिट कोणाला राहतो, जे लोक ओपनमध्ये येतात पण तरी त्यांची जी इकॉनॉमिकली ते विकर सेक्शनमध्ये येतात, म्हणजे त्यांचं आउटकम इतकं नाही आहे, त्यांचं इन्कम इतकं नाही आहे, म्हणून त्यांना ही EWS कॅटेगरी जी आहे ती रिझर्वेशन दिली जाते. कारण ओपनवाल्यांना कोणतंच रिझर्वेशन भेटत नाही, आपल्याला भेटतं. तर आपण उगाच EWSसाठी अप्लाय करू नये. आपल्याला EWS कॅटेगरीचं बेनिफिट भेटणार नाही, हे त्यांनी इथं सरळ सांगितलं आहे आपल्याला त्यांच्या भाषेत. एनी कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू रिझर्वेशन कॅटेगरी विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर EWS कोटा इवन इफ दे सबमिट EWS सर्टिफिकेट. त्यांनी
तुमचं जर तुम्हाला EWS सर्टिफिकेट इनकेसकडून भेटलं पण असेल आणि तुम्ही ते सबमिट पण करताय तरी तुम्हाला इथून काहीच त्याचं बेनिफिट भेटणार नाही. तर उगाच तुमचं टाईम वेस्ट करू नका हे सर्टिफिकेट काढण्यात आणि इथं सबमिट करण्यात, कारण हे तर असं पण भेटणार नाही आहे कोणाला. म्हणून नंतर अजून त्यांनी हे पण सांगितलं आहे की दे विल बी कन्वर्टेड टू ओपन कॅटेगरी इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. जर तुम्ही EWS तुमचं सर्टिफिकेट सबमिट करताय, इन केस इफ यू आर OBC SC ST आणि तरी पण तुम्ही EWS सर्टिफिकेट तुमचं सबमिट करताय, तर तुम्ही जे ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये म्हणजे SML ज्याला आपण म्हणतो स्टेट मेरिट लिस्ट, तिथं तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये पकडले जाणार, ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही गृहीत होणार. म्हणून असं काही व्हायला नको, असं काही मिस्टेक व्हायला नको आणि पुढे आपल्याला ॲडमिशनमध्ये काहीच प्रॉब्लेम यायला नको. म्हणून असं काही करू नका जे इल्लिगल असेल किंवा जे लिगली अप्रूव्ड नसेल. दुसरी नोटीस काय आपली, ही नोटीस तुम्हाला चांगलीच समजली असेल की जे EWS इन शॉर्ट जे EWS आहे कन्क्लुजनमध्ये की फक्त ओपन कॅटेगरीसाठी राहतं, रिझर्वेशन कॅटेगरीसाठी राहत नाही. आता इथं ही नोटीस नंबर 1 काय आहे, ही 23 तारखेला झाली होती. वेट, दिस इज नॉट द नोटीस, ही वाली आपल्याला पाहिजे अपार IDची. ही नोटीस नंबर 4 आहे, ही काल आली होती. ही कालची नोटीस काय आहे की स्टेट CET सेल हॅव रिसिव्ड सम क्वेरीज अबाउट प्रोव्हाइडिंग अपार ID while filling out the NEET UG registration form. It's made clear that providing APAR ID is purely voluntary and not mandatory. Candidates can submit form without APAR ID. However, those candidates who have APAR ID are advised to fill in the APAR ID details in the form. आता इथं काय सांगितलं त्यांनी की जे काही CET सेलमधून खूप लोकांना क्वेरीज येत होती, CET सेलला खूप लोकांकडून क्वेरीज येत होती की आमच्याकडे अपार ID नाही आहे तर आम्ही काय करावं. तर त्यांनी ही नोटीस पब्लिश केली आहे की अपार ID भरणं हे गरजेचं नाही आहे, नॉट मॅन्डेटरी, म्हणजे हे कंपल्सरीली सांगितलेलं नाही आहे. ज्या लोकांकडे अपार ID असेल आणि ज्या लोकांना इच्छा असेल की त्यांना अपार ID भरायची आहे तर ते लोक इथं भरू शकतात. तुम्हाला जर फॉर्म भरताना दिसलं असेल की इथं अपार IDला काहीच मार्क नव्हता, रेड कलरचा मार्क नव्हता, तर रेड कलरचा मार्क नसला म्हणजे ती गोष्ट मॅन्डेटरी राहत नाही. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही भरा, नसेल तर काही गरजेचं नाही आहे. कॅन्डिडेट्स ज्यांच्याकडे अपार ID आहेत ते भरा आणि कॅन्डिडेट ज्यांच्याकडे अपार ID नाही आहे ते लोक विदाऊट अपार ID पण फॉर्म सबमिट करू शकतात. खूप लोकांनी यूट्यूब व्हिडिओ बनवले होते की अपार ID शिवाय जे ते फॉर्म प्रोसीड होत नाही आहे. असं काहीच नाही आहे. कधीतरी काहीतरी एरर आला असेल, सिंटॅक्स एरर आला असेल किंवा जे काही CET सेलची वेबसाईट आहे तिच्यावर ट्रॅफिकिंग आली असेल म्हणून ते पुढे अपडेट होत नसेल. असं नाही आहे की अपार ID नसल्यामुळे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे किंवा जे काही रजिस्ट्रेशन आहे ते प्रोसीड होत नाही आहे. कुठे गोष्ट जोडायची नाही. आणि खूप सारे यूट्यूबर्सने हे पण सांगितलं होतं की अपार ID जी आहे कंपल्सरी लागते, असं काहीच नाही आहे. तुम्ही जे तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताना प्लीज व्हेरीफाय करा की तुमच्याकडे अपार ID असेल तर भरा, नसेल तर नका भरू. अजून काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात इन केस जर तुम्हाला 2 दिवसात काउन्सिलिंग पाहिजे असेल तर. थँक्यू.